शरद पवार यांच्या ताफ्यामधल्या गाड्यांचा अपघात झालेला आहे। चोपडा इथून सभा आटपून भुसावळच्या दिशेने जात असताना या गाड्यांच्या ताफ्यांमधला काही गाड्यांचा अपघात झालाय। अचानक गतिरोधक आल्यामुळे पुढील गाडीने ब्रेक मारला आणि मागच्या दोन गाड्या या एकमेकांवरती आदळल्याची माहिती मिळतेय। तर दोन गाड्यांचे या सगळ्यामध्ये मोठं नुकसान झालंय। एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झालेला आहे। याविषयी बोलूया। सचिन गोसावी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। सचिन, काय नेमकं घडलंय, कसा झालाय अपघात, कुणाला काही दुखापत झालेली आहे का? निश्चितच यामिनी, आपण जर बघितलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि रावेर लोकसभा मतदारसंघात जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा येथे जाहीर सभा घेण्यात आली होती आणि ही सभा आटोपल्यानंतर ते भुसावळकडे जात असताना अचानक यावल तालुक्यातील वाघोदा या गावाजवळ अचानक गतिरोधक आल्यामुळे ताफ्यातल्या ज्या गाड्या होत्या त्या एकमेकांवर आदळल्या आहेत। दोन इनोवा गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यात एक कार्यकर्ता देखील किरकोळ जखमी झाल्याचं देखील माहिती समोर आलेली आहे। आता त्या गाड्या ताफ्यातून बाजूला काढून ताफा हा भुसावळकडे रवाना झालेला आहे। मात्र ह्या गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि जो कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला होता त्याच्यावर देखील प्राथमिक उपचार झालेले आहेत। अगदी सचिन, नेमकं या ताफ्यामध्ये कोण कोण होतं? शरद पवार यांच्या सोबत आणखी कोणकोणते नेते होते आणि सध्या ते कुठे आहेत? पुढच्या सभेच्या दिशेने निघाले आहेत का? निश्चितच शरद पवार हे आता भुसावळकडे रवाना झालेले आहेत। भुसावळमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, त्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत। त्यांच्यासोबत या ताफ्यामध्ये माजी मंत्री सतीश पाटील होते, माजी मंत्री देवकर गुलाबराव देवकर यांच्या जिल्हाध्यक्ष रवींद्र भैयासाहेब पाटील आणि इतर कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत होते। अगदी धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।